किचनमधल्या या गोष्टी मॅजिकली माझ्या चेहऱ्यावर काम करतात आणि त्यामुळे मला अजिबात पार्लरला जायची गरज पडत नाही। कुठलाही सण समारंभ आला की आपल्याला लगेच पार्लरला जावंसं वाटतं आणि तिथे आपण हजारो रुपये खर्च करतो। आता मकर संक्रांती येते, त्यासाठी सुद्धा तुम्हाला तयार होण्यासाठी आजची ही 10 मिनिटाची होम रेमेडी नक्की बघा। तुम्हाला अजिबात पार्लरला जायची गरज पडणार नाही आणि तरीही मकर संक्रांती दिवशी तुमचा लुक एकदम छान दिसेल, चेहरा नॅचरली ग्लो करायला लागेल। कसा तो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलेला आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि काही अडचण आली तर मला नक्की कमेंट करा। तुमच्या चेहऱ्यावर अगदी काळपटपणा आला असेल, पिंपल्स असतील, डाग धब्बे असतील, हे सगळं या घरगुती उपायाने कमी होणार आहे। तर चला, आजच्या घरगुती उपायातली पहिली वस्तू तुम्हाला इथं दिसते ती म्हणजे बीटरूट। बीटरूट आपल्याला भरपूर फायदेशीर आहे। बीटरूट आपलं रक्त शुद्ध करतं, त्याचबरोबर चेहऱ्यावर एक पिंकिश असा नॅचरल ग्लो येण्यासाठी बीटरूट भरपूर फायदेशीर असतं। सध्या थंडी आहे, त्यामुळे थंडीमध्ये भरपूर चेहऱ्याच्या समस्या असतात, त्याचबरोबर आपले सण समारंभ किंवा फंक्शनसुद्धा असतात आणि त्यासाठी तयार होण्यासाठी जर तुम्हाला फक्त 10 मिनिटं तुम्ही स्वतःला दिले ना, अजिबात तुम्हाला पार्लरला जायची गरजच पडणार नाही आणि पार्लरपेक्षाही चांगला ग्लो अगदी 10 मिनिटात तुम्हाला घरच्या घरी मिळणार आहे। तो म्हणजे या बीटरूटमुळे एक पिंक असा गुलाबी कलर तुमच्या चेहऱ्यावर येईल, एक शेड येईल आणि त्यामुळे नॅचरली तुमचा चेहरा ग्लो करायला लागेल। भरपूर तुम्हाला मेकअपचे प्रोडक्टसुद्धा वापरावे लागणार नाहीत। तर चला, आता इथं मी घेतलेला आहे एक बीटरूट छानपैकी धुवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर त्याची साल जी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता इथं जो बीटरूट आहे ना, तो मी किसून घेते। तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये छानपैकी बीटरूटचे तुकडे करून तो व्यवस्थित ग्राइंडसुद्धा करून घेऊ शकता, पण मी इथं बीटरूट जे आहे तर ते किसून घेतलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता, साधारण अर्धा इतका बीटरूट आहे ना, तो मी किसून घेतलेला आहे। छान असा बीटरूटचा किस जो आहे तर तो तयार झालेला आहे। आता याच्यानंतरची पुढची स्टेप आहे ते म्हणजे आपल्या घरगुती उपायासाठी आज आपण बीटरूटचा वापर करणार आहोत। बीटरूटचा रस आपल्याला लागणार आहे, त्यासाठी इथं मी एक घेतलेली आहे वाटी। आता याच्यामध्ये मी जे किसून घेतलेलं बीटरूट आहे ना, त्याचा रस काढून घेणार आहे। जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही बीटरूटचा रस काढून तो फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता, पण शक्यतो घरगुती रेमेडी तुम्ही जेव्हा करता आणि सुरुवातीला करताना तेव्हा फ्रेश तयार करा आणि फ्रेशच तुमच्या चेहऱ्यावर किंवा केसांवरती अप्लाय करा, त्याचा रिझल्ट भरपूर चांगला येतो। आता छान बीटरूटचा जो किस आहे तो मी पिळून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एवढा हा बीटरूटचा ज्यूस आहे तो मी काढून घेतलेला आहे। आता पुढची गोष्ट तिथं ॲड करायची आहे ती म्हणजे माझ्याकडे आता हे तयार करून ठेवलेलं मसूर डाळ आणि तांदळाचं पीठ आहे। मसूर डाळ आणि तांदूळ आपल्या चेहऱ्यासाठी भरपूर फायदेशीर आहे। आता मसूर डाळमध्ये काय असतं, मसूर डाळमध्ये आपल्या त्वचेतले जे की रोमछिद्र असतात त्याच्यातली घाण किंवा एक्सेस ऑइल काढून टाकलं जातं, त्याच्यामुळे डाग असेल, मुरूम असेल हे कमी व्हायला मदत होते। त्याचबरोबर लाईटनिंग आणि ब्राईटनिंग इफेक्ट देण्यासाठी तांदळाचं पीठसुद्धा वापरलेलं आहे। आता पुढची महत्त्वाची गोष्ट अजिबात स्किप करायची नाही, ती म्हणजे थंडीमध्ये आपला चेहरा मॉइश्चराइज राहण्यासाठी आपण इथं वापरायचं आहे वॅसलीन। आता तुम्ही वॅसलीन पेट्रोलियम जेली वापरू शकता किंवा हे वॅसलीनचं मॉइश्चरायझर आहे तर ते सुद्धा वापरू शकता। अगदी कमी किमतीमध्ये हे आहे, 10 रुपयाचं मॉइश्चरायझरसुद्धा आहे आणि 10 रुपयाचं ही पेट्रोलियम जेलीसुद्धा आहे। दोघांपैकी जी तुम्हाला आवडत असेल, सूट होत असेल ती तुम्ही वापरू शकता। तर आज मी इथं वॅसलीनचं जे मॉइश्चरायझर आहे, अगदी 10 रुपयाची डबी आहे, पण खूप कमालीचा असा रिझल्ट त्याचा माझ्या चेहऱ्यावरती येतो, त्याच्यामुळं मी हे मॉइश्चरायझर याच्यामध्ये ॲड करते। अगदी थोडंसं तुम्ही बघू शकता, मी लहान चमचा घेतलेला आहे, त्याच्यात पण अगदी 3 ते 4 जे थेंब त्याच्यामध्ये पडलेले आहेत, एवढंच आपल्याला हे मॉइश्चरायझर याच्यामध्ये ॲड करायचं आहे। तर आता आपण बीटरूट ज्यूस घेतलेला आहे, त्याच्यामुळे मसूर डाळ, तांदळाचं पीठ सोबतच मॉइश्चरायझर ॲड केलेला आहे। पुढची गोष्ट मी इथं ॲड करते ती म्हणजे हळद। आपल्या चेहऱ्यावर जी काही सूज आलेली असते, पिंपल्स आलेले असतात, लालसरपणा चेहऱ्यावर येतो, काहीही इन्फेक्शन होतं तर ते कमी करण्यासाठी हळद अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात हळदीमध्ये, त्यामुळे ती ॲड केलेली आहे। आता या सगळ्या गोष्टी छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत। या मी मिक्स केलेल्या आहेत, पण आता याला फेस मास्कची आपली कन्सिस्टन्सी देण्यासाठी पुढचा खूप महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कच्चं दूध। जर तुमच्याकडे कच्चं दूध अवेलेबल नसेल तर नॉर्मल आपण जे दूध गरम करून ठेवतो ते थंड झाल्यानंतर ते दूधसुद्धा तुम्ही वापरू शकता, पण कच्चं दूध जे आहे ना त्याचे बेनिफिट खूप लवकर आणि चांगले येतात। तर अशा पद्धतीने इथं कच्चं दूध आपल्याला घ्यायचं आहे। साधारणतः 1 चमचा इतकं कच्चं दूध जे आहे ते मी या फेस मास्कमध्ये ॲड केलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं।
सुरुवातीला कच्चं दूध टाकल्यानंतर फेस मास्क जो आहे तो पातळ दिसेल, पण मसूर डाळ आणि तांदळाचं पीठ आहे, थोड्या वेळ झाला की त्यानंतर ते तांदळाचं पीठ आणि मसूर डाळ दूध जे आहे ते शोषून घेतं, त्यामुळे आपला फेस मास्क छान घट्ट असा होऊन जातो. तर तुम्ही बघू शकताय सुरुवातीला थोडासा जास्त पातळ इथं दिसतोय, पण थोडा वेळ आपण हलवत राहायचं, ज्याच्यानंतर ना तो थोडासा घट्ट असा फेस मास्क तयार होईल. तर चला, मॅजिकली आपल्या चेहऱ्यावर काम करण्यासाठी हा जो फेस मास्क आहे तो आपण अगदी काही मिनिटांमध्येच बनवून घेतलेला आहे. आणि हा कसा ॲप्लाय करायचा, कसा रिमूव्ह करायचा आणि त्यानंतर काय काळजी घ्यायची यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर हा फेस मास्क तयार झालेला आहे आणि याच फेस मास्कमुळे तुमच्या चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन असेल, काळपटपणा असेल, हा सगळा कमी होणार आहे आणि चेहरा तुमचा छान नॅचरली ग्लो करायला लागेल फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये. तर फेस मास्क मी तयार करून घेतलेला आहे. आता पुढची अजून एक स्टेप मी इथं तुम्हाला सांगते. तुमच्या चेहऱ्यावर भरपूर काळपटपणा आला असेल, एक्सेस ऑइल तुमच्या चेहऱ्यावरती येत असेल ना, तर हा फेस मास्क लावण्यापूर्वी हे जे कच्चं दूध आपण घेतलेलं आहे, या कच्च्या दुधाने तुमच्या चेहऱ्याची छान अशी पहिली क्लिन्झिंग करून घ्यायची आहे. आता क्लिन्झिंग करण्यासाठी कॉटन घ्यायचं आहे, कच्च्या दुधामध्ये बुडवायचा आणि पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करायचा छानपैकी 5-1 मिनटं ठेवायचा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण ही स्टेप केली तर तुमचं चेहऱ्यावरचं पूर्ण जे धूळ मिट्टी घाण कचरा असेल तर तो निघून जाईल आणि त्यानंतर तुम्ही हा फेस मास्क अप्लाय केला तर एकदम मस्त आणि अमेझिंग असे रिझल्ट तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, आता आज मी इथं डायरेक्ट फेस मास्क माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करणार आहे. तर त्यासाठी छान असं मी प्रिपरेशन करून घेतलेलं आहे, हेअर बेल्ट वगैरे लावून घेतलेला आहे, जेणेकरून केसांना अजिबात आपल्याला त्रास होणार नाही. आणि त्यानंतर हा फेस मास्क जो आहे तर तो आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. आता इथं मी चेहऱ्याची क्लिन्झिंग काही करणार नाही आहे. तुम्ही जर फर्स्ट टाईम करत असाल, चेहऱ्यावर तुमच्या भरपूर काळपटपणा किंवा आला असेल, डाग धब्बे असतील, तर सगळ्यात अगोदर जसं सांगितलं आहे तसं कच्च्या दुधाने चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्या. आता मी इथं फक्त थंड पाण्याने चेहरा धुवून घेतलेला आहे आणि तयार केलेला आपला हा छान पिंक कलरचा असा जो बीटरूटचा फेस मास्क आहे तो मी माझ्या चेहऱ्यावर व्यवस्थित अप्लाय करते. छान त्याची पातळ लेअर जी आहे ती आपल्या चेहऱ्यावर बसते आणि त्याच्यामुळे आपल्याला अजिबात जास्त इरिटेशनसुद्धा होत नाही. दुसरी गोष्ट, आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे मॉइश्चरायझर, त्याच्यामुळे अजिबात आपल्याला चेहरा आकसल्यासारखा किंवा ताणल्यासारखा सुद्धा वाटत नाही आणि थंडीमध्ये चेहरा फुटणे, चेहरा काळवणणे, स्किन एकदम ड्राय आणि कोरडी पडणे या सगळ्या समस्या असतात. त्यासाठी अतिशय फायदेशीर असा हा घरगुती फेस मास्क आहे. येणाऱ्या मकर संक्रांतीसाठी किंवा इतर कोणत्याही सणासमारंभासाठी तुम्ही हा नक्की करू शकता. तुमच्या चेहऱ्यावर अगदी पहिल्या वापरामध्येच तुम्हाला छान असा रिझल्ट बघायला मिळेल आणि हा फेस मास्क दरवेळी तुम्ही तुमच्या स्किन केअरमध्ये ॲड कराल. छान असा फेस मास्क जो आहे तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय केलेला आहे. फक्त 5 ते 10 मिनटं तुम्ही थांबा आणि त्यानंतर तुम्हाला छान असा चेहऱ्यावर तुमच्या बदल झालेला दिसणार आहे. तर चला, आता आपल्याला हा व्यवस्थित स्किनमध्ये सुकून द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता पातळ लेअर असल्यामुळे तो पटकन सुकतो, जास्त वेळ लागत नाही. आता हा फेस मास्क काढण्यापूर्वी काय करायचं आहे, एकदम डायरेक्टली आपल्याला पाण्यानं धुवून घ्यायचा नाही. तर हा फेस मास्क काढण्यापूर्वी छानपैकी थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे, हात आपले ओले करायचे आणि त्यानंतर व्यवस्थित चेहऱ्यावर डॅप करायचं. चेहरा आपला व्यवस्थित थोडासा ओलसर झाला की मग हलक्या हातानं आपण आपल्या चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा आहे. आता या स्टेपमुळे काय होतं, आपल्या चेहऱ्यावरचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते ॲक्टिव्ह होतं. सोबतच डेड स्किन असेल तर ती सगळी निघून जायला मदत होते. ब्लॅकहेड्स असतील, व्हाईटहेड्स असतील, हे सगळं निघून जातं आणि चेहरा आपला छान असा प्लेन, नितळ आणि तुळतुळीत टवटवीत दिसायला लागतो. तर छान असं मी इथं जे आहे ते मसाज करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं हलक्या हाताने टॅपिंगसुद्धा करायचं. ही स्टेप मला भरपूर आवडते, कारण खूप छान रिलॅक्स असं फील होतं. थोडंसं टॅपिंगसुद्धा केलेलं आहे. छान आता आपला हा फेस मास्क जो आहे त्याची सगळी प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करून झालेली आहे. आता फायनल आपल्याला थंड पाण्याने चेहरा जो आहे तो धुवून घ्यायचा आहे. छान असा थंड पाण्याने चेहरा धुवून घेतल्यानंतर ना तुम्हाला तुमच्या चेहऱ्याकडे बघूनच इतकं छान फ्रेश फील होईल ना, की इतका तुमचा चेहरा गुळगुळीत आणि टवटवीत झालेला दिसेल. चेहऱ्यावर छान अशी एक लायटर शेड जी आहे ती तुम्हाला थोडीफार झालेली दिसेल. अगदी पहिल्या वापरामध्ये तुम्हाला 4 ते 5% इतकी लायटर शेड मिळणार नाही, पण हो, चेहऱ्यावरचा जो काही काळपटपणा असेल, चेहऱ्यावरचे जे काही ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स असतील तर ते कमी होण्यासाठी नक्की मदत होईल. तुम्ही इथं आता हातावर बघा, मी अजिबात अप्लाय केला नाही आणि चेहऱ्यावरती अप्लाय केलेला आहे. तुम्हाला लगेच लाईव्ह असा रिझल्टसुद्धा दिसत असेल. तर खूप छान असा रिझल्ट येतो आणि मला खूप हा
फेस मास्क आवडतो, कारण झटपट तयार होतो आणि त्याचे रिझल्ट इतके अमेझिंग आणि मॅजिकली आहेत की अजिबातही पार्लरला जायची गरज लागत नाही. कुठल्याही सण समारंभासाठी मी पार्लरला जात नाही आणि त्यामुळे माझे हजारो रुपये वाचतात आणि त्याचसोबत माझी स्किन छान अशी ग्लोईंग करते. जास्त मेकअपसुद्धा मला वापरावा लागत नाही. तर चला, आता नेक्स्ट स्टेप खूप महत्त्वाची आहे. कुठलाही फेस मास्क अप्लाय केल्यानंतर तुम्ही कुठलंही मॉइश्चरायझर जे वापरता तर ते अप्लाय करायचं. कुठलंही नसेल तर तुम्ही फक्त ॲलोवेरा जेल तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकता आणि छान असा झटपट तुम्हाला रेडी टू गो असा लुकसुद्धा दाखवते. फक्त मी टिकली लावलेली आहे, लिपस्टिक लावलेली आहे, कुठलंही काही एक्स्ट्रा क्रीम माझ्या चेहऱ्यावर लावलेलं नाही आहे आणि छान तुम्ही बघू शकता चेहरा किती फ्रेश आणि किती छान असा ग्लो करायला लागलेला आहे. तर हीच मॅजिक आहे आजच्या या फेस मास्कची. तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. हो, पण त्याच्या अगोदर नक्की पॅच टेस्टसुद्धा करा. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.